सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी प्रशांत बोराडे, प्रदेश प्रवक्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन। आज एक महत्त्वाचा विषय आपल्या सर्वांच्या समोर निदर्शनास आणून देण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महापालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून धनंजय महाडिक राज्यसभेचे जे खासदार आहेत त्यांनी एक घृणास्पद कृत्य किंवा एक प्रकार केलेला आहे। धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील व शहरातील महापालिकेच्या शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळा यामध्ये दिवाळीची भेट म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना एक पुस्तिकेचे वाटप केलेले आहे। या पुस्तिकेत काय आकृत्या दिलेल्या आहेत त्याला रंगरंगोटी करा व त्याबरोबरच नरेंद्र मोदी यांच्याविषयी माहिती देणारी ही पुस्तिका आहे। नरेंद्र मोदीच्या बालपणापासून ते आजतागायत नरेंद्र मोदी एक आदर्श व्यक्तिमत्व कसे होते हे दाखवण्याचं काम धनंजय महाडिक यांनी केलेलं आहे। माझा धनंजय महाडिक यांना सवाल आहे की तुम्हाला जर महापालिकेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जर प्रचार आणि प्रसार करायचा आहे तर तुम्ही तुमच्या भारतीय जनता पक्षाचे जे काम केलेले आहे ते समोर ठेवा। अशा पद्धतीचे घृणास्पद कृत्य तुम्ही शाळेला ट्रोल करून किंवा शाळेला समोर ठेवून करणं अपेक्षित नव्हतं। लहान विद्यार्थ्यांच्या मेंदूवरती कशा पद्धतीने परिणाम पडेल याचा विचार एकदा धनंजय महाडिकांनी करायला पाहिजे होता। कारण नरेंद्र मोदींचे आजपर्यंत जे कार्य आहेत त्या कार्यांचा गौरव या पुस्तिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न महाडिकांनी केलेला आहे। नरेंद्र मोदी शाळेपासून कसे होते, शाळेमध्ये कशा पद्धतीने शिकले, त्यासोबत त्याच्या पुढे त्यांनी RSS मध्ये कशा पद्धतीने काम केलं, त्याबरोबर त्यांनी हिंदुत्ववादी अजेंडा या देशामध्ये कसा राबवला, त्याबरोबरच नरेंद्र मोदी हिमालयात जाऊन तपश्चर्या कशा पद्धतीने केली, अशा पद्धतीच्या माहिती या माहिती पुस्तकातून दिलेली आहे। मात्र माझा धनंजय महाडिक यांना एक सवाल आहे की तुम्ही ही जी माहिती दिलेली आहे या माहिती बरोबरच नरेंद्र मोदींचं जे गुजरात हत्याकांड आहे, मणिपूर जळत होतं त्यावेळेस नरेंद्र मोदी कशा पद्धतीने शांत होते, ATMच्या रांगेमध्ये तुम्ही ज्यांना आदर्श व्यक्ती म्हणून दाखवताय त्या आदर्श व्यक्तिमत्वाने स्वतःच्या आईला ATMच्या रांगेच्या बाहेर बँकेच्या रांगेच्या बाहेर कसं उभा केलं होतं हे सुद्धा दाखवणं गरजेचं होतं। अशा पद्धतीच्या अनेक पैलूंनी नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व हे बरबटलेलं आहे आणि या बरबटलेल्या व्यक्तिमत्वाला तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लहान मुलांच्या समोर प्रेझेंट करत आहात। हे अतिशय चुकीचा प्रकार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरामध्ये केलेला आहे आणि यांच्या या प्रकाराला सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कोल्हापूरच्या टीमने त्या स्थळावरती जाऊन विरोध केलेला आहे आणि शाळेमध्ये किंवा जिल्हा परिषद महापालिकेच्या जे काही शाळा आहेत सम्यक विद्यार्थी आंदोलन त्या ठिकाणी अशा पद्धतीचा भाजपला आपला अजेंडा चालू देणार नाही। या पुस्तिकेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा प्रसार आणि प्रचार सम्यक विद्यार्थी आंदोलन कदापि करू देणार नाही आणि याच्या विरोधामध्ये उद्या शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांची भेट सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं शिष्टमंडळ घेणार आहे। तरी या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय महाडिक आणि भारतीय जनता पक्षाला आमचं आव्हान आहे ते जर शाळा आणि महाविद्यालयाला समोर धरून टार्गेट करून जर अशा पद्धतीचे कार्य करत असतील तर सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विरोधामध्ये प्रखरतेने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही।